राष्ट्रीय प्राणी म्हणतात. घोडा, माकड, बरोबर. छान. बघा स्वप्न मला उत्तर देतो सगळे पटकन. 7 साड्यावर साहेब नाव काय तुझं? याचं नाव भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद. जुलै 1913 रोजी भीमरावांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. 30 सप्टेंबर 1920 भीमरावांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकमध्ये MSc साठी प्रवेश मिळवला. तसेच ग्रेझिनमध्ये बॅरिस्टरीचा अभ्यास सुरू केला. 28 जून 1922 रोजी लंडनच्या ग्रेझिन या संस्थेच्या न्यायसभेने बाबासाहेबांना बारेट लॉ म्हणजेच बॅरिस्टर ही पदवी प्रदान केली. तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक महाडच्या चौदार तळ्यावर गेली. प्रथमतः बाबासाहेबांनी चौदार तळ्याचे ओंजळभर पाणी पिले. त्यांचे अनुकरण हजारो सत्याग्रहींनी केले.
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का ज्ञानाचा निर्मळ करा भीमासारखा माणूस खरा जन्माईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल अस्पृश्यांचे प्रतिनिधी कायदे मंडळात असतील तर त्यांना अस्पृश्यांच्या हित संरक्षणाच्या दृष्टीने योग्य ती देखरेख करता येईल व नियंत्रण ठेवता येईल. यासाठी आपले प्रतिनिधी पुरेशा संख्येनं कायदे मंडळात असावेत. म्हणून अस्पृश्यांना प्रौढ मतदान, स्वतंत्र मतदारसंघ आणि आपले मतदार आपण निवडून देणे हे हक्क असलेच पाहिजे. सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरपूर भरती होईल तेव्हाच अस्पृश्यांवरील स्पृश्यांचे श्रेष्ठत्व राज्य घटनेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा. मी अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळं मानत नाही. मला हे मान्य नाही. मी मेलो तरी 72 पण अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवणार. सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया